मी जीवन शिरस्कर आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करतो। आज आपल्या सोबत प्रसिद्ध अकॉर्डियन वादक श्री सुराज साठे हे उपस्थित आहेत। सुराजी यांनी मराठी तसेच हिंदी चित्रपट सृष्टीत अकॉर्डियन वादक म्हणून आपला ठसा उमटवला आहे। मी प्राध्यापक जोशी सर यांना विनंती करतो की आपण सुराजी यांचे फ्रूट प्लेट व भेटवस्तू देऊन स्वागत करावे। सर्वांनी राष्ट्रगान आणि राज्यगीताच्या सन्मानार्थ उभे राहावे। जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता। पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड़ उत्कलगंगा। विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा। तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे। गाहे तव जय गाथा जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता। जय हे जय हे जय हे जय 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 हे। चला तर मग आणखीन वेळ न दवडता अकॉर्डियनच्या जादुई सप्तसुरांमध्ये रमूया। इथून पुढची सूत्र मी समीक्षाला सुपूर्द करतो। नमस्कार मंडळी, मी समीक्षा तुम्हा सर्वांचं दिवाळी पूर्व संध्या या कार्यक्रमात पुन्हा सहर्ष स्वागत करते।
या सुरेल मैफिलीची सुरुवात आजा सनम मधुरे चांदणी या लोकप्रिय गीताने करूया. सुराग सर यांना ऑक्टापॅडवर साथ देतात विशाल साठे.
खूपच सुंदर असं तुमच्या सुरांची मधुर चांदणी पूर्ण प्रेक्षागृहातच पसरली. आजच्या प्रश्नांना सुरुवात करूया. संगीत क्षेत्राकडे तुम्ही कसे वळालात? हा वारसा तुमच्या घरातनं मिळाला तुम्हाला की कसं? सगळ्यांना नमस्कार. दिवाळी पूर्व सध्या आहे, पण मी तुम्हाला दिवाळीचं ॲडव्हान्स जे आगाऊ शुभेच्छा. ॲडव्हान्स ना म्हणता हल्ली सगळीकडे इंग्लिशची भाषा झाली आहे, मुद्दा मराठीत सांगेल, मराठी मंथन कार्यक्रम आहे, त्यामुळे दिवाळीचं तुम्हाला आगाऊ शुभेच्छा देतो. सगळीकडे हल्ली जे वाटेल तिकडे अमुक विशेष किंवा सगळ्यात हल्ली जे काय इंग्लिश ढोकाळलं आहे, इंग्लिश बोललंच पाहिजे, त्याबद्दल वादच नाही आहे. तर दिवाळीची शुभेच्छा सगळ्यांना देतो आणि सुरुवात करतो माझ्या बोलण्यात. आता मला विचारलं संगीत क्षेत्राकडे तुम्ही कसे वळलात ना? हां, तर संगीत क्षेत्राकडे वळल्याचं म्हणजे मला आमच्या घरातच लहानपणापासून मी वयाच्या 5व्या वर्षी मी पेटी वाजवायला सुरुवात केली. आमचे काका बाळ साठे ते व्हॉलिनवरती नकला करायचे आणि वडील नाना साठे हे दोघंही संगीत क्षेत्रामध्ये इतके जुने आहे की ते मास्टर विनायक आणि भालजी पेंढरकर या दोघांच्या कंपनीमध्ये कोल्हापूरला व्हॉलिन वादक म्हणून त्याचे स्टाफ मध्ये होते. बराच वेळ तो इतिहास खूपच मोठा आहे की आमचे वडील पूर्ण सोडून कधीच बाहेर गेलेले नव्हते. ते रामभाऊ घोरपकर म्हणून तबला वादक होते. ते त्यांना भालजीने विचारलं, रामभाऊ कोणी व्हॉलिन वादक मिळेल का? ते रामभाऊ म्हणाले, हा भालजी आहे, पुण्यामध्ये आहे, आमच्या ओळखीचे व्हॉलिन वादक आहेत, त्यांना आम्ही घेऊन येतो. ते पुण्याला आले रामभाऊ घोरपकर. नाना, तर आमच्या वडिलांना नाना आणि काकांना बाळ साठे म्हणायचे. नाना, तुम्हाला कोल्हापूरला यायचं आहे, भालजी पेंढरकडे तुम्हाला व्हॉलिन वाजवायचे त्यांच्या कंपनी. आम्ही कधी पुणे सोडून कधीच बाहेर गेलो नाही. मी आता पहिल्यांदा बाहेर पडणार, तुम्ही चला म्हणे त्यांच्यावर, त्यांच्याकडे कंपनी तुम्ही नोकरी म्हणून तुम्हाला नोकरीला ते घेतीलच, ठेवतीलच. ते वडील तिकडे नोकरीला गेले, व्हॉलिन वाजवायला लागले, त्याच्या ते स्टाफमध्ये जातं. हां नाना, तुम्ही आमच्याकडे काय वाजवायचं? ते नंतर काही दिवसांनी पुन्हा भालजी विचारलं, नाना आता आणखी कोणी व्हॉलिन वादक आहे का? तर ते आमचे वडील म्हणाले, हो, माझा धाकटा भाऊ तो आता नुकता नवीनच वाजवतोय, व्हॉलिन शिकतोय असं म्हटलं तरी चालेल. नाही, त्यांना पण घेऊन येईल. त्यामुळे वडील त्यांच्याबरोबर आमच्या काकांना बाळ चढायला पण तिकडे कोल्हापूरला घेऊन गेले आणि शेवटी कोल्हापूरला सगळ्यांना त्यांच्या नाव पुढे मा जोडायची पद्धत आहे. कोल्हापूरला साठे मा हे दोघं लोकप्रिय झाले. नाना साठे, बाळ साठे मा, मामाचं साठे मा. हे दोघंही तिकडे मास्टर विनायक भालजींच्या सिनेम कंपनीमध्ये दोघंजण व्हॉलिन वादक पण परमानंट झाले. सुधीर फडकेंनी पण त्यांची आठवण सांगितली. वडिलांचं काव्याचं पुस्तक होतं नव पंचामृत नाव, तर त्यांच्या हस्ते प्रकाशन झालं बाबूजींचं. तर बाबूजींनी सांगितले आठवण की भालजींच्या कंपनीच्या दाराबाहेर आम्ही उभे राहत होतो की साठे बंधू कधी आतमध्ये कंपनीमध्ये येत आहेत, त्यांना बघायला आम्ही दाराबाहेर उभे राहत होतो. ती बाबूजींनी आठवण सांगितली. आणि त्यानंतर मग हे सगळे पुन्हा पुण्यामध्ये आले. त्यानंतर त्या पुण्याहून ते मुंबईला आल्या कंपनीमध्ये. त्याच्यात मी आमच्या घरात पेटी होतीच. पेटी पुण्यामध्ये भाडा काय समाज सगळ्यामध्ये त्यांच्याकडे घरामध्ये आमच्या म्हणजे आमचे वडील आणि काका आहे, त्यांचे मामा होते वकील आप्पासाहेब गेले, त्यांच्याकडे पेटी होती. पेटी हे दोघंजण घरी बसून गुपचूप पेटी वाजवायचं. मामाना करता कामाने घेऊन पेटी घेऊन वाजवायला बसायचं. एकदा त्यांच्या मामाने बघितलं, काय रे मुलांना, काय तुम्हाला पेटी वाजवायला आवडतं का? तुम्हाला हो मामा, आम्हाला आवडतं. घे, तुम्हाला ही पेटी घे, वाजवा. त्यानंतर सगळे मुंबईला आले होते. मग ते एकदा लहानपणी व्हायचं 5 वर्षात असंच घरात काहीतरी पेटी उडून मी असं वाजवायला लागलो, शोधायला लागलो, काहीतरी सूर शोधत असं गाणं प्रयत्न करायला लागलो, गाणं वाजवायचा. काकांनी लांबून बघितलं, अरे हा काहीतरी गाणं वाजवायचा प्रयत्न करतो, सूर शोधतोय, म्हणजे याला काहीतरी गाण्याची संगीताची समज दिसतो. मग तेव्हापासून मला काकाने पेटी शिकवायला सुरुवात केली आणि तेव्हापासून पेटी वाजवतो. मग तसं हळूहळू टप्प्याटप्प्याने पेटी झाली. मग तबला. वयाच्या 10व्या वर्षी आमच्याकडे माझ्या घरी पियानो आला. पियानो भाड्याने आणला होता आम्ही, जोगेदाराचं एल फटाडो कंपनी. महिन्याला 20 रुपये भाड्याने पियानो आणला होता. तो पियानो आणल्यानंतर पियानो 2 वर्षापूर्वी आमच्याकडे पियानो होता. मोठी बहीण बाळासणाला यायची म्हणून पियानो 64 साली परत घेऊन टाकला. त्यामुळे जवळ 2-2.5 वर्ष आमच्याकडे घरी पियानो होता. पियानो शिकलो. मग
व्हायोलिन शिकलो किंवा असं घडत तर अकॉर्डियन हे 1969 सालापासून मी वाजवायला सुरुवात केली. सर एक मराठी गाणं होऊन जाऊ देत. हा नक्की बोलेल ना. तुम्ही सांगितलं की तुम्ही तबला, पियानो, हार्मोनियम सगळंच वाजवलंय, तर अकॉर्डियन ह्याच वाद्याची निवड तुम्हाला का करावी वाटली? अकॉर्डियन हे वाद्य मला कसं आवडीचं होतंच, पण आमचा भाऊ कलासंकार नावाचं पूर्वी ऑर्केस्ट्रा खूप चालायचे, म्हणजे गल्ली गोळा गणपती ऑर्केस्ट्राचे कार्यक्रम व्हायचे. तर माझा भाऊ त्या ऑर्केस्ट्रामध्ये व्हायोलिन वाजवायला, कारण त्याच्यामध्ये एक रमेश हैमंड नावाचे अकॉर्डियन वाजत होते. तर ते मी पण त्या लहान असताना मी माझ्याकडे बेबी व्हायोलिन घेऊन मी पण त्या ऑर्केस्ट्रात व्हायोलिन वाजवायला बसत होतो. पण जे रमेश हैमंड अकॉर्डियन वाजवणं बघितलं तेव्हा मला एकदम स्फूर्ती आली की नाही, मी हा विचार केला की आपल्याला हे वाद्य शिकायलाच पाहिजे. आणि तेव्हापासून ते वाद्य शिकायचं नक्की केलं आणि मला ते वाद्य आवडतं म्हटलं. मग
काकाने ते वाद्य 1969 साली आणलं. ते तेव्हा बेबी अकॉर्डिंग होतं माझ्याकडे 2 सप्तकाचं. तेव्हापासून मग ते मी वाजवायला लागलो. ते आजपर्यंत वाजवतो मी. अकॉर्डिंग बंद नाही केलं मी. 69 ते आता 55 वर्ष झाली. 69 ते 2024 55 वर्ष झाली. हा निश्चय मी केलेला आहे की जोपर्यंत हातपाय चालतात तोपर्यंत आम्ही हे वाद्य वाजवत राहू. आता म्हणजे आता हा एक ओघावान विषय निघाला म्हणून मला ते मिहीर बापट ऑर्थोपेडिक सर्जन मिहीर बापटने मला स्पायनल कॉर्ड गॅप असल्यामुळे त्यांनी सांगितलं साठी तुम्ही हे वाद्य बंद करा. ऐकून वाजवू नका. तुम्ही वाटल्यास कीबोर्डवर सुरू करा पण तुमच्या मणक्यात गॅप आहे त्यामुळे तुम्ही हे वाद्य बंद करा आणि दुसरे वाद्य सुरू करा. म्हटलं मिहीर ज्या वाद्याकरता मला बोलवतं ते वाद्य मी कसं बंद करू. त्यामुळे मी वाद्य बंद केलं नाही. आणि त्याच्या भावाने पण ते सांगितलं उदय बापटने, अरे मिहीर तो काय ऐकायचा नाही, तो त्याला त्याला वाजवते. तो वाजवणारच, त्याला किती सांगितलं ते. त्यामुळे हे अकॉर्डिंग वाद्याची आवड मला असल्यामुळे मी ते आपोआप त्या वाद्याकडे आकर्षित झालो, ओढला गेलो. आणि हे वाद्याच मी लहानपणापासून शिकलो मी ते. अगदी आरशासमोर उभं राहून वाद्याची रोटेशन पुस्तकं मी आणली होती आमच्या काकाने. जसं पियानोची पुस्तकं होती, बिगिनरची पियानो ट्युटर्स वगैरे असायचे, तसं अकॉर्डिंगचे पण मी अकॉर्डिंगची पुस्तकं आणली होती. ते बघून रोटेशन शिकत गेलो असताना. सर तुमच्या पसंतीचं एक गीत. माझ्या पसंतीचे काय सांगू, अनेक आहेत ना. जब फूल केलं म्हटलं ये सना
अकॉर्डिओन के सुरो का म्हणायला हरकत नाही. सर, तुम्ही अनेक वर्ष झाले अकॉर्डियन वाजवत आहात, तर तुमच्या या कारकिर्दीत तुम्ही बऱ्याच कलाकारांसोबत, गीतकारांसोबत काम केलं, तर त्यांच्याबरोबरचे काही किस्से, अनुभव आम्हाला सांगाल का? किस्से, अनुभव असं आता काही आपण काय सांगता येतात. खूप असं आपण बोलता बोलता विषय निघतात, काय काय आठवणे असं निघतात. सगळेच असे काही काही संगीतकार, अरेंजर्स, काही काही अगदी विनोदी सुद्धा आहेत. आता जयवंत कुलकर्णी सुद्धा विनोदी होते. आता मगाशी मी सुरुवातीला गाणं वाजवलं आज असं ना, तर ते जयवंत कुलकर्णी मुळातच विनोदी स्वभावाचे होते. तर त्यांच्या कार्यक्रमात पण आम्ही जात होतो बाहेर वाजवायला. बाहेर जयवंतरावचे गणपती, नवरात्र सगळे दिवस त्यांच्याबरोबर आम्ही बिझी होतो. ते आम्हाला सांगायचे आपले गणपती नवरात्र कार्यक्रम लागलेले. तर बाहेरगावी परत जयवंत कुलकर्णी असे कधी हे नाही की आम्ही वादक कलाकार म्हणून आम्हाला ते किंमत दुय्यम लेखायचे असं नाही. ते सगळ्यांना सारखे एकत्र आमच्याबरोबर बसायचे, जेवण खाण सगळं एकत्र ते गप्पा मला थट्टा मुश्किल चालायचे. तर स्टेजवरती कार्यक्रम चालू असताना ते मला मध्ये म्हणायचे, ए तू आता काहीतरी एखादा सोलो वाजव. तो वाजवतो जयवंतराव. ते सोलो वाजवताना त्याने कुठलं वाजवतोस? हां म्हटलं मी आजा सनम वाजवतो. ते मग त्यांनी लोकांना मुद्दाम काहीतरी, लोकांना ते मनोरंजन पाहिजे ना. म्हणजे आता हे बघा लोक ऐका आता तुमच्यासमोर ऐकून मग ते गाणं वाजवतील. चोरी चोरी सिनेमातलं हे गाणं आजा सनम, हे गाणं तुमच्यासमोर ते उघड उघड वाजवतील. सिनेमा नाव चोरी चोरी हे गाणं तुमच्यासमोर उघड उघड वाजवतील. जयवंतराव ते त्यांचा विरोधी सगळे असतोच कुठे. असे अनेक आहे किस्से, अनुभव अनेक काही लोकांचे. आणि आपण म्हटलं तुम्ही मगाशी की अनेक वेळ कधी बोलता बोलता अशा आठवणी आपोआप निघत जातात. असा सांगा म्हणून सांगितलं तर असं ते ताबडतोब लक्षात येईल किंवा आठवेल असं नाही होत. ते आमचं तरी असं की बोलता बोलता काही विषय निघाला कोणाचा. सगळे संगीतकार आपण म्हणतो की सगळे काय काय प्रत्येकाची आपापली वैशिष्ट्ये आहेत. पंचम सुद्धा तर एक आपण म्हणतो की त्यांना तर एक काळाच्या पुढे गेलेला माणूस असं त्यांना हायर ऑफ द टाइम्स लोकांना त्यांना एक नाव त्यांचा गौरव केला होता एक प्रकारे की हा काळाच्या पुढे विचार करणारा माणूस होता. तर तेही पंचमदा इतके म्हणजे प्रयोगशील माणूस संगीतकार होते. असे ते स्टुडिओमध्ये यायचे, असे करायचे, असं आलं चालेल असं मला कोण काय करतंय कोण असं. आम्ही आता आमच्याशी काय स्वतःशीच काहीतरी वाजवून बघतोय. आपलं असं आपण काहीतरी वाजवतो, आपल्या गाण्यात उभं राहिलो. क्या वजह तुमने अभी क्या वजह रहते नहीं पर दादा ऐसे मैं ऐसे वजह के देख रहा था, मुझे सुनाओ क्या वजह रहते. हाँ अच्छा लगा इसको खाने में रख देते. असं काही त्यांचं डोक्यात कायम प्रयोग चालू असायचं. काय कुठे काय सुचेल काय कोणी काय आवाज कुठेतरी वाजवला. असं रावजेकरांचं मी मला एक आठवलं. एक रावजेकरांचा किस्सा ते सुद्धा असेच इलेक्ट्रॉनिक सुद्धा अभ्यास सांगला. पण तू परत त्यांचा तो मुलगा होता म्हणजे विनय पण. तर रावजेकरांचं एक अगदी नाटकाचं बॅकग्राऊंड त्यांच्याकडे होतो. चंद्रा स्टुडिओ म्हणजे सुषमा श्रेष्ठचे सासरे याला रिगलच्या पुढे आमचं रेकॉर्डिंग होतं आमचं. आणि त्यात एक नाटकाचं सीन होतं. त्यामुळे डायरेक्टर मला त्यांना डीडी म्हणायचं. डीडी असा एक सीन आहे की तो कडक लक्ष्मी आहे रस्त्यावर, कडक लक्ष्मी तो अंगावर फटके मारून चापकाचे फटके मारून घेतोय. तो आम्हाला काहीतरी साऊंड द्या. अरे पॅन्टचा बेल्ट काढा ना. पॅन्टचा बेल्ट काढला. समोर अशी लाकडी खुर्ची होती. मार म्हणायची खुर्ची मारला. आपली लाकडी खुर्चीवरती फटाक. चालेल हो चालेल आवडलाय काय हाय भेट ठेवा. एक लाकडी खुर्चीवरती पट्ट्याने मारला. एक त्यांना वाटला की कडक लक्ष्मीला अंगावर पट्ट्या मारतोय. काही ना काही संगीतकार आपल्याला असं विचार करत असते की कुठे काय. त्यांनी आर्टिकलमध्ये तर अनेक रेकॉर्ड बाहेर जाऊन साऊंड रेकॉर्ड केलेले होते. खराब पाऊस अनेक त्यांनी गोष्टी बाहेर जाऊन रेकॉर्ड करून आणल्या होत्या. म्हणजे सारखे ऐकत बसायचे कुठे काय आपल्याला वापरते कुठे वापरते. सर, तसंच एक गाणं आहे मेरे सपनों की रानी, तुम्ही वाजवाल का प्लीज? ते गाण्याची पण
ते गाणं तुम्हाला माहिती आहे की ते गाणं खरं म्हणजे ते बॅकग्राऊंड सॉंग सारखंच असतं ते, कारण ती ट्रेन चाललेली आहे, ट्रेनच्या बाजूने ही रस्त्यावरून गाडी यायची जाते. म्हणजे खरं काही कोणावरती गाणं असं नाही का, सिनेमात ते गाणं कोणावर दिसत नाही. हे राजस्थानामध्ये बाजूने रस्त्याच्या शेजारच्या रस्त्यावरून गाडी घेऊन चाललेली आहे. बाकी समोरून तुम्ही रेल्वे लाईनवर गाडी वगैरे ट्रेन बघताय, पण हा एक वेगळा सीन आहे. ते वाजवताना तुम्हाला हवं असलं तितकी नजर नंतर आळूया तिकडे, पण नंतर रोखूया. आता हे वेळ सुरू. शेवटी गाडी थांबली, ट्रेन थांबली शेवटी, ती थांबवावी लागते. बरोबर आहे, तुम्हाला इथून ऑटोने जाऊ शेवटी गाडी थांबवावी लागली, कुठेतरी स्टेशन यायलाच पाहिजे. आता
ट्रेनचं मी गाणं वाजवलं, त्यामुळे तुम्हाला मला ट्रेनच्या ह्या इफेक्टचा मला एक आणखी आठवण आवर्जून उल्लेख करावा असतो. तो अरुण पौडवाल त्यांचा. अरुण पौडवालने मला, आता मी हे हाताने वाजवलं, अरुणने सांगितलं मला एक काम कर, तुला ट्रेनचा इफेक्ट घ्यायचा तर खालून इथून एक आहे लॉक खालून बंद कर आणि तुला तो ट्रेनचा इफेक्ट आपोआप घेत करेल. तुला दाखवतो खालून म्हणून खाली बंद एक साईड बंद केली. आता इथून मी काय केली, आता शेवटी व्हायब्रेशन आहे ना, पण आता मी काय, मी हाताने पण दिलो, मंगळवारी पण दिलं. मी आता त्याने सांगितलं प्रश्नाकडे वळण्याआधी आपण दिल की नजर से कडे एकदा नजर वळवूयात का? नजर तशी अनेक गाण्यांकडे वळते. आधीच नजर तशी अनेक गाण्याकडे मी वळते. प्राध्यापकांना म्हटलं, जोशींना म्हटलं होतं की फक्त सुरुवात व्हायचा अवकाश आहे, सुरुवात झाली की समोरून सुरुवात होते. आता हे वाजव हे होती
वाद्याबद्दल आणखीन सांगाल का? म्हणजे तुम्ही आता सांगत होते गाण्यात तुम्ही कसे चेंजेस आणले, तर वाद्याबद्दल काही तांत्रिक माहिती? हे वाद्याबद्दल माहिती दिलीच पाहिजे. खूप लोकांना हे वाद्य माहिती नसतं. एक कुठलं वाद्य, मुळात हे वाद्य आपलं नाहीच आहे. म्हणजे बरेचशी वाद्य पाश्चिमात्य वाद्य आहे. तो पुढचा प्रश्न वाचताना मी वाचला मी पाश्चिमात्य वाद्य शिकावंसं का वाटलं, तर त्याच्याआधी हे उत्तर हे वाद्य आपलं नाहीच आहे. हे वाद्य त्याचा शोध लागला आहे जर्मनी, इटाली व त्या ठिकाणी. आणि काय होतं, या वाद्याचा शोध लागला आहे तेव्हा माईक सिस्टीम, साऊंड सिस्टीम काहीही नव्हतं. त्यावेळी ह्या वाद्याचा शोध 200-250 वर्ष होऊन गेली. मला वाटतं कुठे माहिती मी सुद्धा वाचली थोडीशी. 1700-1800च्या तेव्हा तरी ते वाद्याचा शोध लागला की जेव्हा काही आपण म्हणतो साऊंड सिस्टीम दोन आले, लाऊडस्पीकर सुद्धा काहीही नव्हतं. हा जो मोठा भात आहे, हा भाता हवा भरतो, हा भाता उघडतो आणि हा भाता आमचा पंख्यासारखा भाता उघडतो, कसा बंद करतो. त्यामुळे हे मोठा याला असा आवाज त्याने मोठा ठेवलेला आहे. हे वाद्य जर्मनी, इटाली 2-3 देशामध्ये तयार झालेलं वाद्य आहे. आता हे माझं वाद्य जर्मन आहे. हॉनर हे आपण हॉनरचे माऊधर्मन सुद्धा बघितले. हॉनर हे वाद्य आमचं जर्मनीचं वाद्य आहे. आणि त्याच्यामध्ये माझं हे वर्डी 3 म्हणजे 3 आतमध्ये रीडीच्या 3 लाईन आहेत. 4 लाईन पण अटलांटिक 4 वगैरे, त्याच्यातलं पुढचं मॉडेल अटलांटिक 4 आहे. तर रीडची आणखी एक लाईन आतमध्ये वाढते, त्यामुळे ते वाद्य आणखी जड होतं. या वाद्याचं जवळजवळ मला वाटतं 15-16 किलो वजन असेल. आणि आता मी खुर्ची बसून वाजवतो. मी मगाशी सांगितलं की मला बसून वाजवावं लागतं. हल्ली पूर्वी उभं राहून वाजवायला ऑर्केस्ट्रामध्ये, पण आता मी शक्यतो उभं राहून वाजवत नाही. आता शक्यतो आपण बसून वाजवायचं. हे वाद्य बोल, त्यामुळे आपलं वाद्य नाहीच आहे. पण आपलं वाद्य आम्हाला आपण आपल्या हे देशामध्ये आपल्या संगीतकारांनी खूप त्याला आपलंसं केलं. राज कपूर झाले, शंकर जयकिशन, अनेक संगीतकारांना हे वाद्य ते स्वतः शंकरची वाजवायचे. राज कपूरला त्यांना हे वाद्याची खूप आवड होती. कारण चांगले संगीताची जाण होती. ते शंकरची वाजवायचे. जयकिशन पण थोडेसे टावरे पेटी वाजवायचे जयकिशन स्वतः. तो आणखी एक माझा किस्सा तुम्हाला मला माझी आठवण म्हणून सांगावं असं वाटतो. हे त्याच्यामध्ये अकॉर्डियन नव्हतं वाजवलं, पण हा जी आठवण आहे माझी, आरजू सिनेमाच्या वेळचं एक रेकॉर्डिंग होतं. नरगिस मुस्तान मोहम्मद रफी, तारदेव फेमसचं रेकॉर्डिंग होतं. तर मला काका म्हणाले, चल आपण बघूया कुठेतरी काय काय रेकॉर्डिंग चाललं आहे. तर तारदेवला आम्ही गेलो. तारदेव फेमसमध्ये सध्या तिकडे आता बँक आली आहे. तारदेव फेमसला म्हणजे कोणार्क बिल्डिंगवर त्या सरदार भाजीपावाल्याच्या वाड्यात, अगदी दोघांत सरदार भाजीपावाल्याच्या जोड्यात करतो. त्याच्या शेजारी ती बिल्डिंग, तिकडे आमचा फेमस स्टुडिओ होता तारदेव फेमस. इकडे अनेक लोकप्रिय अजरामर गाणी तिकडे रेकॉर्ड झाली मोठ्या स्टुडिओमध्ये. तर त्याच्यामध्ये आम्ही काकामध्ये चल तर बघूया काय चाललं. तर तिकडे गेलो. ते एक रेकॉर्डिंग चालू होतं आरजू सिनेमा नरगिस मुस्तान मोहम्मद रफीचं. तर तिकडे काका माझी पुस्तकं वेस्टर्न थोडीशी पियानोची पुस्तकं काकाने बरोबर ठेवली होती. तर आतमध्ये पियानो होता, असं अपराईट पियानो. सिनेमात तुम्ही बघता तसा तो कॉन्सर्ट पियानो नाही, मोठं झाकण बनणार तसा नाही, हा उभा पियानो होता. तर काका म्हणाले, चल ते पियानो दिसतो ना कोपऱ्यात, चल या सगळ्यांना पियानो वाजून दाखव. मोठे मोठे तेव्हाचे प्रसिद्ध वादक तिकडे त्या रेकॉर्डिंगला आलेले होते. मनोहरी सिंग सॅक्सोफोन वादक होते, सुमंत राजी बर्वे, रॉबर्ट कोरिया पियानो, त्यांचे शंकरजी कसे नेहमीचे पियानो वादक सगळे मला म्हणाले पुस्तक उघडलं, हां यातले पीसेस वाजवायला सुरुवात केली. आता मी तेव्हा 7वीला होतो, तेव्हा लहान होतो, तेव्हा हळूहळू येऊन ऐकायला उभे राहिले मनोहरी सिंग. तर एका ठिकाणी माझं काहीतरी सूर थोडा वेगळा वाजला. ते मनोहरीने म्हणाले, बेटा ये देखो तुम्हाला यहाँ एक जगह सूर थोड़ा नोट अलग बजा. म्हटलं हा दादा मालूम म्हणजे मी मानतो ना. परत ऐकलं, बहुत असे असं करता करता हळू थोड्या वेळाने बघितलं स्वतः जयकिशनजी येऊन उभे राहिले आणि पियानोवरती असा हात ठेवून उभे राहिले. पियानोवरती हात ठेवून ऐकता ऐकता एकदम त्यांच्या तोंडून एक वाक्य असं उत्स्फूर्तपणे निघून गेलं, वाह वाह क्या बजा रहा है लड़का, ये लड़का भविष्य में बड़ा अच्छा कलाकार बनने वाला है. तो त्यांचा मला आशीर्वाद वाटला. ही बटन सांगतो मी तिथं, ही वाद्य आपल्याला येतं. ही बटन जी डाव्यात त्याला म्हणतात बास बटन. तर मी तुम्हाला वाजवून दाखवतो.
120 माझ्या बेबी साहेबला होती 48 घटना होती. माझ्या लहानपणीच्या त्यांची 69ला घेतलेल्या अकॉर्डिंग त्याला होती 48. त्याला म्हणतात 48 बास, हा 120 बास. आता 80 बास आहे, 80 बास 96 बास ते मीडियम साईज आहे. माझ्याकडे 80 बास पण होतं, मेड इन चायना. आता ते काही सांभाळून म्हणून सांगितलं हे मी आरशासोबत आपण म्हणतो टायपिस्ट तसा टाईप करतो, त्याला बघावं लागत नाही. असं आम्हाला आता बघावं लागत नाही. आम्हाला आपण बोट आमचं आपोआप तिकडे जातो. सुरुवातीला आरशासमोर बघून मी त्यांची पुस्तकं त्यांनी छापली आहेत ना वेस्टर्नची, त्यांनी हा सबंध चार्ट दिलेला आहे पुस्तकामध्ये. हा लेफ्ट हँडचा चार्ट त्याच्यामध्ये पुस्तकात छापलेला आहे. कुठल्या काय म्हणतात आता हा काउंटर बास फंडामेंटल बास असं हे जे आमचा पांढरे आहे का सी, त्याला नाव इंग्लिश आहे सी हा पांढरे आहे. आता हा काउंटर बास थर्ड सीचा काउंटर बास, हा फंडामेंटल बास. आता हा पुढे मेजर कॉर्ड म्हणजे शुद्ध गंधार, नंतर पुढे मायनर कोमल गंधार, सेवन टोन, हा 7 टोन आणि डिमिनिश हे सगळे कॉर्ड आहे. आणि सगळे 7 प्रकारचे 7 आमचे 20 असे प्रत्येक लाईनला 20 आहे, 20 पट. आणि हा आमचा तबला आहे. हा 1 नाईट शो सारखा काम करतो तबला आहे. कोणी आलं नाही तर म्हणजे म्हणून मी आता मगाशी ठिकाण हे पण आमची ताई हे पुन्हा आणखी बाहेर हा थीन आहे माडी आणखी मफड हे पण त्याचे टोन्स आहेत. आता हे तुम्हाला मी प्यार हुआ मध्ये आम्ही डाव्याने ठेका वाजवतो मल्टीपर्पज काम असतो. आणि गाण्याच्या चालीप्रमाणे आम्ही याची कॉर्ड बदलतो. जशी गाण्याची चाल त्याप्रमाणे आम्ही डाव्याने कॉर्ड बदलतो. याच्यामध्ये पण हे पण टोन्स आहे. आता हे तुम्हाला सांगतो तुमचा अगदी कॉमन रूप तेरा मस्ताना बाकी आणखी ते झाला म्हणतात म्युझिक फक्त ब्राईट आहे. सगळं ब्राईट करतो. हाय बँडोनियन बसून हे डबल आहे. हे डबल सेम आहे. खाली बाजूला किंवा वरती बाजूला पटकन बदलायचं असेल. हा पण डबल आहे. आता तुम्हाला एक साधं उदाहरण द्यायचं तर हा बसून तबला जो आहे तो श्रीरामचंद्राने वापरला जीवाच्या सखीलमध्ये. धनंजय सिनेमात श्रीरामचंद्र अगदी अलीकडचं तुम्हाला सांगायचं SD बर्मनचं रात अकेली हे तुम्हाला तो बदला अनेक गाण्यात असे पत्र वापरले गेले.
तुम्ही जीना या मरणा या ह्याचं थोडंसं वाजवून दाखवलं तर आता पूर्ण वाजवून दाखवाल का प्लीज? आहे जुना आहे वाजून. की तुम्ही तबला आणि हार्मोनियम पण वाजवलेलं लहानपणी, मग तुम्ही या पाश्चिमात्य वाद्याची निवड का केली? सांगितलं की आधी लहानपणी पियानो पण शिकलो मी. त्यामुळे साहजिकच दोन्ही वाद्य आणि पियानो आणि ॲकॉर्डियन दोन्ही पाश्चिमात्य वाद्य तुम्हाला आवड होतीच ना पहिल्यापासून. पण एवढंच तर आम्ही रेकॉर्डिंगमध्ये सुद्धा आवड म्हणतो एखाद्या असं काम सांभाळून घेणं ते सुद्धा मी रेकॉर्डिंगमध्ये केलेलं आहे. आता संगीतकार रोशन यांचा मुलगा राजेश रोशन, राजेशला पण रोशनच्या जलतरंग आवडायचं. ते जलतरंग पण मी काम सांभाळता पण तसं जलतरंग वाजवलेलं आहे. जीने के बहाने लाखो त्या गाण्यामध्ये कोण बरी मागणी कशामध्ये गाणं वाजवलं ते जलतरंग वाजवलं आहे. बाकी त्याच्याकडे काश खुद्दार पण तसा बाबू सिनेमा सगळे ॲकॉर्डियन पण वाजवलेलं आहे. काय हवा सांग गडे संग संग निघेल अनेक गाण्यामध्ये राजूकडे ॲकॉर्डियन वाजवलेलं आहे. त्याला आपल्या राजूच म्हणतो, राजू रोशन कमी हात वाटतो. आपोआप आमच्या तोंडात राजू रोशन येतं. काही ठिकाणी आता मी लक्ष्मीकांत केरलाच्या एका गाण्यामध्ये ईश्वर म्हणून पुस्तकं होता, थोडा सुख आहे थोडा दुख आहे, एक मुकेशने कविता त्याच्यामध्ये झायलो पण वाजवला आहे. त्या झायलो पण वाजवला आहे आणि नंतर श्रीधर फडकेवर ओंकार स्वरूपात त्या गाण्यात वायब्रो पण वाजवलेला आहे. जलतरंग झालं किंवा क्लॉकिंग स्पेल्स म्हणतात क्लॉक्स ते वाजवले. तसं काम सांभाळून गेलं. त्याच्यामध्ये मी स्वतः मी म्हणणार नाही की मी याच्यातलं एक्सपर्ट आहे, काम सांभाळून गेलं. हा मी सांगतो काय मला नाही याला ड्युटी लागली. मला ड्युटी लागली. अमेरिकेला आम्ही गेलो अशा भोसल्यांबरोबर 1983 मध्ये गेलो आणि माझं ॲकॉर्डियन अक्षरशः हे तुटलं, हे आतमध्ये गेलं. ही बालपणी सगळी आतमध्ये गेली. एक ग्रीन क्रॅक झालं
तेव्हा दुसरं होतं म्हणजे माझं 80 वाजत होतं माझ्याकडे डेली अकॉर्डिंग मेडिच आहे ना, इकडे क्रॅक झाला इकडे क्रॅक झाला. म्हणजे मला अमेरिकेला शोचं अगोदर उघडायचं त्याला मला पटकी बँडेसारखं पटकायचं आणि मग वाजवायचं असं करत शेवटच्या निघायच्या आदल्या दिवशी मी एलेक्स म्हणून मोठा दिला न्यूयॉर्कचा एलेक्स त्याच्याकडे जाऊन हा पेटी पॅकेज घेतला. बरं आपल्याकडे कस्टमचे ऑफिसर 3 शाळे होते बरोबर एकदम 3 शाळे ऑफिसर होते. जाताना मी त्याला सांगतोय हो माझं वाद्य मला डिक्लेअर करायचं आहे आणि जुनं आहे ना का घेऊन जा जुन्याला असंच घेऊन जाऊ म्हटलं जुनं घेऊन जा काय मला डिक्लेअर करायचं आहे का तुम्ही तिकडनं आल्यावर मला पुन्हा अडवलं ना म्हटलं सांगा का घेऊन जा आता फ्लाईटची वेळ झाली का निघाली आणि आल्यावरती परत ते पण मी ते पण आणलं ना जुनं आणलं हे पण नवीन पेटी बॅग आणलं तरी मी बाहेरचा कार्डबोर्डचा धोका फेकून दिला. त्याच्या आतली जी सॉफ्ट केस असते कंपनीची ती कार्डबोर्डची केस फेकली आणि त्याचं हे काय तुमच्याकडे 2 नाही पडत म्हटलं तुमचा ऑफिसर शाळा भेटला ना बरं तुम्हाला त्या दिवशी कोणी ड्युटीला होतं म्हटलं तुमचा ऑफिसर आता 3 भेटला जाताना मी त्याला सांगतोय डिक्लेअर करायचं काय जुनं आहे घेऊन जा असं घेऊन जा म्हटलं तुम्ही आता मला आल्यावर ड्युटी लावतात. तर माझं तेव्हा अमेरिकेला $1 10 होते 1983 तेव्हाची किंमत $1 10 होती. तर त्या तिकडच्या हिशोबाने मला $1200 अकॉर्डिंग तिकडे मिळालं. $1200 म्हणजे ₹12,000 तेव्हाच ना 83 मध्ये ₹12,000 आणि इकडे आल्यावरती मला इथे 18,018 मागली म्हणजे 12 आणि 18 झाली 30,000 झाली. आता ह्याच रेकॉर्डिंगची किंमत आता काही लाखात गेली आहे हे अशाला ज्याला कारण माणसाची गरज त्याच्यामध्ये मशीनचं काहीच काम नाही त्याच्यामध्ये कुठलाही कॉम्प्युटर मशीन काही नाही इलेक्ट्रॉनिक काही नाही. आता सगळे माणूस स्वतः काम करतो माणसं स्वतः त्यामुळे खूप महाग केलं आहे. हे माझंच हॉनरचं मी का 3 ते 5 लाखापर्यंत सहज घेत झालंय. नाही आपल्याकडे होतच नाही चायनीज होतं ना माझ्याकडे बेरी मेडिच ते वापराने फेकून द्या त्यांची पॉलिसी 30 वर्षांपासून काय ते मला मिळालं असे म्हणे ते तेव्हाच बेरी अकॉर्डिंग काय कळत होते तेव्हा ते अकॉर्डिंग मला बेरी अकॉर्डिंग मिळालं चांगलं मिळालं. ते ₹3200 घेतलं होतं मी आपल्या मुंबई विद्यापीठासमोर डिपार्टमेंट स्टोअरमध्ये घेतलं होतं. हो शामकान वाजवायचा आपला शामकान आता तो राहायला गेला सांग पाडायला शामकानचा मोठा भाऊ रमाकांत वालीने धाकटा विवेक तो सागर आमचा सागर अण्णाव बनतोय अण्णाव पुत्र अण्णाव बनतो आमचा सागर साठे तो इथे सागर तिथे राहतो आमचा मुलगा आहे माझा म्हणतो हर्षद साठे तो वेगळा आहे. लोकांची अशी कल्पना होणं साहजिक आहे. सगळ्या प्रेक्षकांना सांगायचं की कुठेही नोटेशन समोर नाही आहे तर गाण्याचे जे गाणी वाजवणार आहेत त्याची लिस्ट आणि प्रश्न एवढंच आहे. बाकी सगळं इंटेलिजन्स आणि AI नाही आहे ओनली सुरावटीवरच्या ग्रुपमध्ये तुम्ही आमच्याकडे अकॉर्डियन वापरायचा आणि मंगेशकर कुटुंबामध्ये कॉर्ड्स देताना तुम्ही जेव्हा बघता तर मंगेशकरांचं फेमस गाणं आहे महाराष्ट्र बा मंगेश ॲक्च्युली मंगेश वगैरे हेच असायचं तुम्ही थोडासा अतिरेक होईल बरोबर आहे काही म्हणत ते म्हणत नाही. मंगेशकरांच्याकडे मी सांगितलं की मंगेशकरांचं म्हणजे हे कुटुंब आमच्या वडील आणि काकांसमोर सगळी भावंडं एवढी लहान होती सगळी भावंडं लहान होती. आता तो इतिहास उगाळायचा नाही आम्ही काही तो कटू विषय बाहेर काढतो लोकांना जाहीर करायचं कारण नाही. पण काय आता तो आपण आपल्याला अप्रिय विषय बोलू नये पण त्यांच्या समोर वडील काकांसमोर सगळीच भावंडं लहान होती. म्हणजे आता फक्त एकच वाक्य सांगतो दिनानाथ मास्टर दिनानाथ जेव्हा वारले तेव्हा यांच्या आई म्हणाले माई म्हणायचं माई नाना आता आमचे मालक गेले तुम्ही इथं दिशा करता काहीतरी लता करता कुठेतरी प्रयत्न करा याला घेऊन जायचा आवाज ऐकवा. त्यामुळे नाना तिला घेऊन जाऊन त्यांचा आवाज ऐकवायचे तेव्हा बरेच संगीतकार म्हणायचे इसका नाम क्या
वडील म्हणायचे लता मंगेशकर. अच्छा मंगेशकर, महाराष्ट्रियन लड़की है तो ये हमारे हिंदी उर्दू वाले कैसे गा सकेगी? तो वडील म्हणायचे आप पहले इसकी आवाज़ सुनिए फिर आप बोलिए क्या है. अगर आपको आवाज़ पसंद आएगी तो आवाज़ ऐकल्यावर म्हणायचे वाह वाह क्या आवाज़ पाहिजे, बेहतरीन आवाज़ पाहिजे, हमारे सब गाणे ये लड़की इसके बाद गाणी वाजली. म्हणजे असं ते नंतर पुढची रिएक्शन ती असती असायची. पण अगदी नंतर तुम्ही अनेकांच्या त्यांच्या प्रतिक्रिया ऐकल्या बडे गुलामध्ये. ये कभी बेसुरी होती ही नाही आहे. नौशादजीवर असे का म्हणजे त्यांच्या पूर्ण त्यांच्यात अनेक त्यांच्या प्रतिक्रिया आपल्याला ऐकायला मिळतात. पण ते सुरुवातीचं हे असायचं की माई म्हणायचं वडिलांना आता आमचे मालक वाढले तेव्हा तुम्ही हिला कुठेतरी घेऊन जातो, आता आम्ही अनाथ झालो कुठे असं हे त्यांचे माइंडचे हे शब्द होते. म्हणजे खरा कधी बोलू नये नावाचा एक सिनेमा आला होता, श्रीधर फडकेचं म्युझिक होतं. एक सिनेमा येऊन गेला खरं कधी बोलू नये. त्या सिनेमाची पण गाणी आम्ही ऐकून केली होती. त्यामुळे मी हा सिनेमाचं फक्त नाव आहे खरं कधी बोलू नये, पण मी खरंच बोलतोय. त्याच्यामध्ये कुठेही माझा स्वतःचं जे काय स्वतःचं वाक्य घालतोय घुसवणं असं काही नाही. हा कॉट म्हणजे आपण हे म्हणतो सागप. आता सागप हा शुद्ध गंधार आहे. कुठलं मला अनेक गाण्यामध्ये ती कॉटशिवाय कॉटमध्ये गाणी त्याच्यामध्ये आणखी भरले जातात. त्याच्यामध्ये त्यांनी आणखी कॉर्डचं व्हेरिएशन केलं आहे. सगळं मोठं पियानो बरंच मोठे हेवी रेकॉर्ड आहे. आता ती मला त्याच्यात गाणं सांगतो मैं जागो तुम सो जाओ. ते तसं ती लोरी छान लोरी आहे. आता एक गाणं कोमल एक रॅपिड फायर राऊंड होऊन जाऊ देत का प्रश्नांचा.
आजच्या काळातील एक संगीतकार त्यांच्यासोबत तुम्हाला काम करावं वाटतं? आम्हाला बोलवतच नाही. हे माझं उत्तर तयार आहे. अगदी हे फॅक्ट आहे. ही फॅक्ट एवढ्याच करता म्हणते की आम्हाला आजचं संगीतच स्वरूपच बदललेलं आहे. ज्यांना हवं आहे ते आजचे नवीन संगीतकार खूप आले. नावं काय अजय अतुल झाले, कोणी पण निलेश बोरे, अनेक नावं निघाली मला मराठी हिंदीमध्ये सुद्धा अनेक आले. पण त्यावेळी कोणाशी आमचं वाकडं नाही, शत्रुत्व नव्हे, भांडण नाही, पण एक त्यांची कामाची पद्धतच निराळी झालेली आहे. रंगत बदलला कामाचा. अर्थात ज्यांना हे वाक्य हवं असेल ते बोलवतातच. म्हणून मी माझं वाटतं आम्ही 3-4 जिंगल्स म्हणतो जाहिराती, त्या जाहिरातीमध्ये मी मला वाजायला बोलवलं होतं. कॅलिफोर्निया, आल्मॉन्ड्स वगैरे असं काही किंवा काहीतरी ते मॅट्रेस वगैरे असे 3-4 जिंगलमध्ये मला बोलवलं होतं. मला त्यांना ॲक्वरेट पाहिजे होतं. ते जाऊन जिंगल वाजवून त्याला शब्द जिंगल्स. मी जे टी व्हीवर बघता जे जाहिराती बघता तर त्याच्यात मला वाजायला बोलवलं होतं. म्हणजे ज्यांना पाहिजे ते बोलवतात. सर, नाट्यसंगीत की चित्रपट संगीत? नाट्यसंगीत हे आपापल्या ठिकाणी श्रेष्ठ आहे. चित्रपट संगीत हे नाट्यसंगीत किंवा क्लासिकल वाल्याने सुद्धा ही गोष्ट मान्य केली. भीमसेनजींनी सुद्धा मान्य केलं की हे चित्रपटातलं गाणं एकदमच आम्हाला कठीण आहे. कारण हे जे बांधलेलं गाणं असतं ना, सिनेमातलं गाणं आहे ते या आता आम्ही आमची बारवारी म्युझिक असतं, एवढे बार म्युझिक येणार. त्याच्यानंतर तुमचं कडवं आहे. तर कडव्याच्या मध्ये काही जागा एखादी जागा भरून काढली पिलर असेल तर पिलरला तुम्ही थांबवायचं. म्हणजे त्यांना गायकाला विश्रांती एक ते असायचं. पण गायक कोणा सुरू करणार. त्यामुळे असे ती हे असतात की त्याच्यामध्ये हे सगळे गाण्यामध्ये आहेत. आता नाट्यसंगीत आहे भीमसेनजीने सुद्धा मान्य केलं हे गाणं खूपच कठीण आहे. ते विठ्ठल उमो म्हणायचे. ते आता मला तुमचं काय ते 1, 2, 3, 4 काय तुम्ही मला बार दाखवता ते मला काही कळत नाही. मी माझा मी गाणं गाईन तुम्हाला तुम्ही आम्हाला मोठं दाखवू नका. असं ते सगळे आम्ही अनुभव घेतलेले आहेत की त्या आम्हाला हे काही कळत नाही. तुम्ही असं बाळ आता इकडे तुम्हाला थांबायचं आहे ते आम्हाला समजत नाही. आम्ही गात करतो आमच्या पद्धतीने. काही गाण्याचा विस्तार करण्यासाठी त्यांचं बांधलेलं काहीच नसतं ना. क्लासिकल गायला बघते ते सुरू आहे. आम्ही आमच्या पद्धतीने गाणार. पण जुनी नाटकातली गाणी पहाटेपर्यंत चालायचे. मस्कर मिळाला पहाटेपर्यंत तेच गाणं पुन्हा वाचायचं. सर, ऑर्केस्ट्रा की रेकॉर्डिंग? ऑर्केस्ट्रा की रेकॉर्डिंग? ऑर्केस्ट्रा सुद्धा आहे. ऑर्केस्ट्रामध्ये आम्ही म्हणतो की हे समोरासमोर हे लाईव्ह असतं. आणि रेकॉर्डिंगमध्ये आम्ही आता काय झालं, आता तुम्हाला आळशीपणा एवढा करता म्हणतो की रेकॉर्डिंग नवीन टेक्निकमध्ये आळशीपणा का वाढत आहे. पूर्वी आम्ही एखादा चुकला की पुन्हा पहिल्यापासून परत जी तुम्ही गाणी ऐकताय ते रेकॉर्ड फोटोग्राफी भाग मोठी मोठी गाणी की तिकडे जरी कोणी एखादा गायक चुकला, वादक चुकला तरी पुन्हा पहिल्यापासून परत रिटेक व्हायचे. आता रिटेकचं काय आता एवढं वेस्टर्न कट बेस्ट कॉपी बेस्ट झाल्यामुळे आता वादक आळशी रेकॉर्ड कशाला हे सगळीकडे एकच आहे ना. बस तेवढं बस थांबा असं तुम्ही करता मग काय राहिलं काय त्याचं. अक्षरशः आम्ही अशी कामं करतो आता सुद्धा. हे याच्या पुढे काय वेगळं काय ठेका आहे का? तुमचं काय वेगळं म्युझिक आहे का? काय सगळीकडे सेम म्युझिक आहे? असं वेगळं असेल तर ते वाढवा. पण हे जर ते असेल हे म्युझिक 1 म्युझिक 3 सेम असेल ना कशाला कॉपी फर्स्ट असेल. तुम्हाला काही काय वाढवायचं आहे आणि ते राहील वाढवायचं का कमी करायचं आहे ते सांगा फक्त. बघत असतं ही फाईल कुठे ती फाईल कुठे आणि अगणित फाईल. आणि आमची हाव खूप वाढत चालली या रेकॉर्डिंगमुळे. आमच्या संगीतकाराची आणि आमची या नवीनच्या टेक्निकमुळे 64 ट्रॅक असं अमुक ट्रॅक एवढे ट्रॅक आमची खूप संपतच नाही. एवढी हाव वाढत चालली ना. आता हे पण करू हे पण करू आता ह्याला पण हे घाला आटून घाला. कोरस सुद्धा हे कोरस मल्टिप्लाइड बाय व्हॉल्यूम ग्रुप मल्टिप्लाइड बाय असं झालेलं आहे. आणतात व्हॉल्यूम 8-10 व्हॉल्यूम आणतात. नाही थोडंसं अजून फरक घेऊया ते पण समजतात की आपल्याला फरक घेऊया म्हणजे काय.
ते पूर्वी आम्हाला आमचं असायचं DT म्हणजे डबल ट्रॅक. म्हणजे आमच्याकडे अशी भाषा होती, तर DT करा DT. तर आता DTचा पण DT झाला, DTला सुद्धा काय अर्थ नाही. आता DTचा अजून आणखी एखादं घेऊ शकतो आपण की केलं पण बरोबर नव्हतं, त्यांना काय अपेक्षित आहे ते अजून पुढे आणखी करत राहायचं. किती टाईम तुम्ही रेकॉर्ड करायला तुम्ही एवढे हाव वाढले तुमचे बंद करा. मी मगाशी बंद करायचं विसरलो. कायम स्मरणात राहील असं एक गीत तुम्ही वादन केलेलं रेकॉर्डिंग मध्ये. कायम स्मरणात राहील तुमचं असं एखादं गीत. दिग्दर्शन पण केलेलं आहे. म्युझिक अरेंजर पण म्युझिक अरेंजर मी आत्तापर्यंत तेच काम जास्त केलं आहे. म्युझिक संगीतकार म्हणून मी असं तिकडे जास्ती बोललो नाही, संगीत दिग्दर्शन करायला जास्ती बोललो नाही. एक गाणं केलं होतं, रामदास पार्टे साहेब नाटक आलं होतं, बोल बोल म्हणता म्हणून एक नाटक आलं होतं. त्याच्यात तो आत्ताचा विजय पाटकर रबरस्टार म्हणतात तो त्या नाटकात नवीन आला होता. म्हणजे तेव्हा बोल बोल म्हणता या गाण्याची त्या कानाने गेली वार्ता, एक गाणं ते टायटल सॉन्ग केलं होतं मी. आणि एकदम गाणे ते कधी स्त्री भ्रूण हत्या ते गाणं केलं, पण ते काय रेकॉर्ड झालं नाही. पण बोल बोल म्हणता गाणं बोल बोल म्हणता या कानाची त्या कानाला गेली वार्ता असं ते गाणं तेव्हा करून दिलं होतं. पण नंतर मी संगीत त्या दिग्दर्शनाचं वाटेल हवं केलं नाही. संगीत दिग्दर्शनाच्या त्याच्यात सुद्धा एक ती लाईन म्हणावी तेवढी सोपी नाही असं यासाठी म्हणतो की ज्याला ते जमलं करायचं संगीत संयोजन ही चाल करणं हे पण एक थोडीशी वेगळी कला आहे. अरेंजमेंट ही वेगळी कला आहे. अरेंजर चांगला संगीत संयोजक संगीतकार होईल असं नाही, किंवा संगीतकार हा चांगला अरेंजर होईल असंही नसतं. आता हे झाले त्याला अपवाद आहेत. अनिल मोहिले, अरुण पोडर हे दोघं आधी संगीत संयोजक अरेंजर होते, त्यानंतर संगीतकार झाले. पण त्यांना ते दोन्ही हातोटी त्यांना साधलेली होती ते आहे. त्यामुळे हे सगळे आत्तापर्यंत संगीत संयोजन हे जास्ती काम केलं. बरंचसं मराठीमध्ये अनेक पिक्चर आमचे येऊन गेले. नंदू होनमचं सारे सज्जन असेल, अच्युत ठाकूरचे अनेक पिक्चर, आता चाटेंचा चिमणी पाखरं त्याच्यामध्ये माझी अरेंजमेंट आहे. अनेक पिक्चरला मी अरेंजमेंट केली आहे. आपल्याला ते नाव कधी दिसतात टायटलमध्ये. सर एकदा एक अजनबी हसीना से होऊन जातं.
प्रश्न, संगीत क्षेत्रातील एक अनुभवी कलाकार म्हणून तुम्ही आजच्या पिढीला काय संदेश द्याल? अनुभवी कलाकार आता मी काहीतरी संदेश द्यायला मोठापणे एकदम मोठा नेता पुढारी किंवा असा साधू पुरुष किंवा कोणी नाही. आता हे आमचं आम्ही हे प्रत्येकाला हे सांगणं असतं की जे काम कराल ते सिन्सिअरली आपल्या कामाची कामावर निष्ठा ठेवून करा. आम्ही असं इतकी वर्ष आम्ही आता हे काम करतोय तेव्हा कुठे आम्ही आता हे काहीतरी हे चांगले दिवस बघतोय. जे आम्ही आत्तापर्यंत एवढी वर्ष आम्ही काम वाजवलं 1900 5व्या वर्षापासून जे वाजवतो आता एवढे 72-73 वय सध्या चालू आहे माझं. पण आता जे त्यामुळे आता हे जे एवढी वर्ष आम्ही वाजवतोय त्याचे आपण ती कोणी तपश्चर्या म्हणजे आहे एवढी वर्ष आपण काम केलं आहे, मेहनत घेतलेली आहे. वरच्या देवाची आपल्याला देणगी लागतेच, त्याशिवाय काही नाही. देवाची देणगी आपण म्हणतो देवाची देणगी असेल आणि त्याच्या जोडीला आपण स्वतः मेहनत घेतली तर आपल्याला नक्कीच फळ मिळतं. आणि आपण ते काम करत राहायचं आणि स्वतःहून म्हणजे आपण हे चुकलो तर आपल्याला म्हणजे मला स्वतःला ते असं की मी का चुकलो हे मला स्वतःला चीड येते. मी वाजवताना का चुकतोय, मी दुसरा चुकला तरी मला ते सहन होणार नाही. मी चुकलो तरी मी का चुकतोय हे पुन्हा आम्ही ते थोडं आम्ही हे करत जातो. आम्ही नोटेशन लिहिताना सुद्धा आम्ही गाण्याचं नवीन गाण्यात नोटेशन आम्ही लिहितोय तर आम्ही किंवा सिनेमातलं कोणतं नवीन गाणं आम्ही ऐकतोय जे ऐकल्याने नवीन गाणं आम्हाला ते बसवायचं आहे ते ऐकून लिहिताना सुद्धा आम्ही पीस लिहिला परत डिवाईड करतो. पीस लिहिलेला पीस डिवाईड करून पुन्हा एकदा आपण खात्री करायची म्हणतो सर काय लिहिलं आपण गडबड आहे का होते लिहिल्यावरती काय चुकीचं सूर लिहिलं आहे का ते रिवाइंड करून ऐकून मग पुढच्या पुढे जायचं. त्या पुस्तकापुढे आधी पॉज करून मग ऐकायचं मग तुम्ही पुढे फॉरवर्ड करायचं. हे आम्ही अजूनपर्यंत चालू केलेलं आहे. त्यामुळे असंच काही नेहमी मेहनत केल्याशिवाय काही त्याला काही अर्थ नसतो. प्रत्येकाने आपलं काम तुम्ही आता तुम्ही तुमचे जे अभ्यास करताय त्याच्यामध्ये आम्ही त्याच्यात आमचा अधिकार नाही होतो. केमिकलच्यामध्ये केमिकल लोच्या हल्ली काय शब्द आले एक काय शब्द आले त्याच्यामध्ये आम्ही पडत नाही. पण तुम्ही प्रत्येकाने आपापला अभ्यास मनापासून करावा इतकंच मी सांगेन. तुम्हाला अजून काही ऐकायचं की काय आनेवाला कल्पना लिहून दिली ती मला काय हां ते होईलच ठीक आहे. मग तुम्हाला ते सगळेच होतं आनेवाला कल आणि हेमंत कुमारचं पण गाणं तुम्ही घेतलेलं आहे. ठीक आहे. एक एक कडवं म्हणतो एक एक कडवं म्हणतो जे हल्लीच्या भाषेत मेडली का मोडली कळत गाणी अक्षरशः मोडली असं स्वरूपात आजकाल जे नॉनस्टॉप सुरू आहे त्याला हल्लीच्या भाषेत हा पॅच घेऊया हा पॅच घेऊ तो पॅच घेऊ हल्लीच्या मुलांचे शब्द आहेत. हा पॅच आम्ही घेतो म्हणजे एवढं थोडंसं अर्धवून गाणं पुढचं गाणं जे डीजे मध्ये हल्ली प्रकार सुरू आहे. डिस्क जॉकीमध्ये डीजे मध्ये हा जो प्रकार चाललेला असतो असं फिरवायचं अर्धवट ते गाणं होतं पण दुसरं गाणं आहे असं जे काय चाललेलं असतं आम्ही बघतो काय कळत नाही. तो डिस्क जॉकी आहे जॉकी काय करतोय हा कळत नाही. अर्धवट गाणं चाललं तोपर्यंत बदलून इकडलं दुसरं गाणं उचलं म्हणजे इकडलं आमचे वडील म्हणाले आमचे वडील कोणी गमतीने म्हणायचे टीव्हीचा चॅनल अरे एकाचे पाय एकाचे हात दिसतात आम्हाला टीव्ही चॅनल कधी आमची मुलं अरे काय चाललंय तुमचं इकडे आता इकडे हात चॅनल बघतो पण इकडे पाय दिसतात तुम्ही झाले तिकडे कोणाचे हात दिसतात ते काय चाललंय म्हणजे कसं झालंय का त्याच्यामध्ये डीजेमध्ये एक हळू जे काही इंग्लिश कुठलं उदाहरणार्थ गाणं चालत असेल ते चालू असताना मध्ये इकडनं दुसरं गाणं येतं म्हणजे धडक मुसंडी मारून दुसरं गाणं येतं असं वाटत असो.
या गाण्याने आपण याची सांगता करायची असं मला जोशी सर म्हणाले. आता या जन्मावर या जगण्यावर हे अरुण दातांचं HMV ची रेकॉर्ड आहे. ते HMV रेकॉर्डिंगमध्ये जे गाण्याचं संगीत संयोजन ते मी केलं होतं. नंतर कॅसेटावर जे पूर्वी ते वर्षन कॅसेट निघायचं, वर्षन कॅसेटमध्ये बिला जोड्यावर त्यांनी जे व्हॉल्यूम्स वगैरे ते बिला जोड्याकडे गेलो होतं, त्याच्यामध्ये सुद्धा मी व्हॉल्यूमचे वर रोटेशन मीच लिहून दिली होती. पण ते त्या रेकॉर्ड वेगळ्या निघायच्या, कॅसेट वेगळ्या निघायच्या. ते वर्षन कॅसेटचं नावच होतं वर्षन कॅसेट. त्याच्यात मी म्युझिक वेगळं करायचं. त्यामुळे HMVला मी गाणं म्युझिक रेकॉर्ड अरेंजमेंट केली होती. यशवंत देवांच्या घरी जाऊन बसून त्या डबल अकॉर्डिंग मीच वाजवलं रेकॉर्डिंग. के महावीर म्हणून ते ह्याचे अरुण दातांचे गुरु होते गझल गायनाचे के महावीर कथक माझे, ते पण तिथे होते. मग त्यांनी थोडंसं काय त्यांच्याकडून त्यांनी काय सुचवलं होतं. ते गाण्याचं जे अरेंजमेंट माझे होते ते मुद्दाम सांगावंसं वाटलं. HMV रेकॉर्ड ते लागते रेडिओला.
4 कडवे आहेत, रेकॉर्डर 4 कडवे. सर, ह्या अजरामर गीताचे तुम्ही जे सूर वाजवले त्याच्याने आजची संध्याकाळी अजरामर झाली आहे. मनपूर्वक धन्यवाद तुम्ही आल्याबद्दल. इथून पुढचे सूत्र मी देवर्षी झाले. नमस्कार, मी देवर्षी जोशी, मंथन सचिव या नात्याने आजचे आपले पाहुणे सुराज साठे सर यांचे मनापासून आभार मानू इच्छितो आणि त्यांच्यासाठी परत एकदा जोरात टाळ्या वाजवतो. अगदीच थोडक्यात आभार प्रदर्शन करतो. मंथनचे संयोजक प्राध्यापक जोशी सर यांचे मनापासून आभार. सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे मनापासून आभार. अभिषेक घाडी यांचे मनापासून आभार. संस्थेचे आभार केली उपलब्ध करून दिल्याबद्दल आणि आजच्या कार्यक्रमाचं फारच सुंदर सूत्रसंचालन केल्याबद्दल समीक्षाचे देखील मनापासून आभार. आणि सगळ्यात शेवटी या कार्यक्रमाला लाभलेल्या आपल्या या रसिक प्रेक्षकांचे देखील मनापासून आभार. कार्यक्रमाची सांगता संपूर्ण वंदे मातरमने होईल आणि त्यानंतर